1 जुलै कृषी दिनानिमित्त भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने अंबरनाथ ग्रामीण येथील जिल्हा परिषद शाळा चरगाव येथे इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आनंद सोनकांबळे यांनी भरत दळवी यांचं स्वागत केलं। यावेळी भरत दळवी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, वाचन आणि लेखनाचं महत्त्व पटवून देत भविष्यात शाळेला कोणतीही अडचण आल्यास भरत दळवी युवा विकास मंच व ठाणे जिल्हा एकता मंचच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। 1 जुलै 2026 ते 1 जुलै 2027 या कालावधीत बदलापूर शहर व अंबरनाथ ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या निकिता विशे यांची उपस्थिती होती। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा चरगाव या शाळेमध्ये भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा ठाणे जिल्हा एकता मंच कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून या शाळेचे शिक्षक सोनकांबळे सर यांच्या मागणीनुसार आज 1 जुलै 2026 रोजी या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या शाळेमध्ये असलेले विद्यार्थी खूप गुणी आहेत आणि खरोखरच ही शाळा सुंदर आहे। सरगाव गावातील सर्व ग्रामस्थ, शालेय कमिटी, या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी या सर्वांना मी आज 1 जुलैच्या निमित्तानं कृषी दिनाच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये रोज येऊन चांगला अभ्यास करावा, वाचन करावं, लेखन करावं, स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करावा। तसेच आजपासून अंबरनाथ ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावात आणि बदलापूर शहरामध्ये भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून दररोज एक सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम आपण राबवणार आहोत आणि त्यातला पहिला कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा चरगाव या ठिकाणी आपण आयोजित केला होता। या कार्यक्रमाला सरांचं, ग्रामस्थांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा चरगाव या चरगावच्या शाळेसाठी इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत असणाऱ्या शाळेत प्राथमिक शाळेसाठी जी काही मदत शासनाकडून मिळायला पाहिजे ती मदत मिळत असते, परंतु शासनाच्या पलीकडे जाऊन जे मदतीचे हात असतात ते मदतीचे हात जरी अदृश्य असले तरी त्यांची सुद्धा कृपादृष्टी अशा ग्रामीण भागातील वंचित, शोषित घटकांसाठी असते। त्यातलेच आमचे मित्रवर्य भरतजी दळवी दादा जे स्वतः एका समाजसेवेच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन शाळेसाठी शैक्षणिक मदत काही करता येईल का याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। गावातील रस्ते असतील, गावातील विजेचे खांब असतील, वीज जोडणी असेल किंवा बस सेवा असेल, या सगळ्या संदर्भात त्यांचं काम चालू असते। आमचे आदिवासी बांधव असतील, त्यांना कुठल्या प्रकारचा पीक विमा किंवा अन्य काही त्यांना शेतजमिनीच्या संदर्भात काही प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टीवर ते काम करतात। असे मित्र भरतदादा दळवी सर या ठिकाणी आले। मी त्यांचं शाळेच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन कमिटी चरगाव आणि ग्रामस्थांच्या वतीनं शतशः हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या दिवशी त्यांनी दिलेला शब्द होता की चरगाव शाळेसाठी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी मी काहीतरी मुलांसाठी आणणार आणि त्या पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे। या जून महिन्यापासून शाळा सुरू झालेली आहे आणि त्यासाठी त्यांनी मुलांची शैक्षणिक गरज काय असते तर वही, तर मुलांना वही मिळाली पाहिजे, तर तो वही देण्याचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे। मोफत वही आज आपल्या मुलांना मिळणार आहे, तर त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की माझ्या लेकरा बाळांसाठी, शाळेसाठी त्यांनी वही देण्याचा मनोदय पूर्ण केला आणि मला दिलेला शब्द पाळला। त्याबद्दल सर आपले शतशः ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।